आप्पा, तो पोरगा भेटायचं म्हणतोय पप्पीला. मला अजून वर्षभर तरी नाही करायचं लग्न, कारण मला माझ्या पीएचडीच्या अभ्यासाला दिशा मिळणार नाही याची भीती. मला मदत कर. जीन्स घालते मी. जीन्स? हा, मी जीन्स घालून येते ना, असं कम्फर्टेबल छान. काही प्रॉब्लेम नाहीये ना? चालेल चालेल, तू घाल, काही पण घाल. ए थांबा थांबा थांबा. हे घे फुल वा निकम गुरुजीच्या फोटोला. कुठे ठेवू? पराग, तू जरा उंच आहे ना, मग वाय ना ते फुलवरती. हा हा असं. आणि आता पेढा दाखव. मला कुठे दाखवती? अगं निकम गुरुजीच्या फोटोला दाखव ना. अगं दाखव म्हणजे ठेवल्यासारखं कर ना तिथं. परत तू असा खालून हात लाव ना. हा. बस ना. थँक्यू. निकम गुरुजी पूजा सांगायचे का? अग नाही, निकम गुरुजी आहेत ते. निकम गुरुजी. हा हा. ओ, निकम गुरुजी. ओ, म्हणजे ते प्रोफेसर होते का? पण हे किती मस्त आहे. म्हणजे त्यांनी एवढं भारी काम केलं की तुम्ही त्यांचा फोटो लावलाय घरात. किती मस्त. बऱ्याच शिक जरा त्यांच्याकडनं. तू सुद्धा असं काहीतरी छान कर, म्हणजे तुझे स्टुडंट सुद्धा असा फोटो लावतील. किती मस्त ना. अनुष्का, बाळा, मुन्ने अजून जिवंत आहे आणि जिवंत माणसाचा फोटो नाही लावीत. अगं गेलेल्या माणसाचे फोटो लावतेत. आणि हे कैलासवासी वासुदेव निकम गुरुजी, आमचे आजे, मुन्याचे पंजे, आणि यांचं एवढं जीवित कार्य नाहीये. हो, सॉरी. आणि निकम गुरुजी म्हणजे फक्त आमचे आजे, पंजे किंवा गुरुजी होते म्हणून त्यांचा फोटो नाही लावला किंवा त्यांचं तेवढंच कर्तृत्व नव्हतं. ते थोर स्वातंत्र्य सैनिक होते. नगरच्या स्वातंत्र्य लढ्यात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग आहे त्यांचा. म्हणून तर घरावर नील फलक लावलाय. तो जो बाहेर निळा बोर्ड आहे ना तो. ओके. आणि म्हणूनच घरात कुठलंही शुभ कार्य असलं की आम्ही त्यांच्या फोटोला. हा दादा, तेच तिला सांगू राहिलो मी. ते फार मोठे थोर व्यक्तिमत्व आहे ना आमच्या घरातलं, म्हणून आम्ही कुठलंही शुभ कार्य असलं की त्यांच्या समोर नतमस्तक होतो, मग शुभ कार्याला सुरुवात करतो, अशी पद्धत आहे. हा, आता कळलं तिला सगळं. कळलं. आपण सेल्फी काढूया त्या नील फलक फलकासमोर. हा, काय मी बाबांना सांगितलं नाहीये ना ही सगळी स्टोरी. ते फार एक्साइट होतील स्टोरी ऐकून. सो त्यांना ते फोटो दाखवूया आपण सेल्फी काढून. काढू. हा. ओ, बाबांवरनं आठवलं, आम्ही सांगितलंय घरी. सांगितलं का तुम्ही सगळं? हो. नाही म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि परागने माझ्या बाबांना सगळं सांगितलंय आमच्याबद्दल. हो का? मग काय म्हणणं पडलं तुझ्या घरच्यांचं?
काय म्हणजे माझ्या बाबांना तसा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचा या रिलेशनला होकार आहे. सो त्यांनी हो सांगितलंय. हे आता असं बोलायची पाळी आली बघा. म्हणजे आता ज्या गोष्टी तुझ्या आई बाबाशी बोलायला पाहिजे होत्या त्या तुझ्याशी बोलायची वेळ आली. ठीक आहे, पण कसं आता 2-4 वेळेला तू आधी घरी येऊन गेली. घरचं वातावरण तुला माहिती. तरी मी तुला सांगतो अनुष्का बाळा, क आमचं घर एकदम साधं सरळ आहे. आमचा मुन्याही एकदम साधा सरळ. हा बाई. त्याची नोकरी, त्याचा पगार हे सगळं माहित असनच तुला. तर या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना तुला? दादा तिला कशाला प्रॉब्लेम असणार आहे? हा, तिला मान्य आहे. तिने घरी सांगितलं म्हणून तर आली ना ती इकडं. हा, हो ना ग? चारे, काय दादा? मला थोडं बोलायचंय तिच्याशी. बोलू का? हो. हे बघ, परागचं आधी लग्न मोडलं हे तुला माहिती. हे तू तुझ्या घरच्यांना सांगितलंयस का? म्हणजे क्लिअरली सांगितलंय का? सांगितलंय तिने सगळं. म्हणजे तिला माहिती आहे सगळं. आपल्याला परागने नाही का सांगितलं हे सगळं? हो हो. लग्न मोडल्यावर हिने त्याची कशी मदत केली, त्याला कसा आधार दिला, सगळं सांगितलं परागने आम्हाला. हा. रिअली? थँक्स. हे असं आहे सगळं. आता तुम्हाला अजून काही विचारायचं असलं तर विचारून घ्या. हा. म्हणजे अनुष्का, जेवायचं कसं काय ग? जेवण आले मी. अगं ते जेवण बनवता येतं का असं विचारू राहिले. ओ ओके. हो, येतं ना मला. मला ऑलमोस्ट सगळं येतं. काय काय येतं ग? नूडल्स, ग्रीन टी, चहा आणि कधी कधी कॉफी. ऑलमोस्ट सगळंच येतं मला. सॉरी, म्हणजे खरं तर मला काहीच येत नाही. खरंय, जवळजवळ सगळंच येतं तुला. काका. ही जोक सो वेल या. पराग, जा अक्काला भेटून आण तिला. हो. मी पण जाते. हा, जा तुम्ही. तीन. काय? पंख्याला पाती 3. तेच मोजू राहिली ना तू. पळसाला पानं 3, पंख्याला पाती 3. हा 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 हा. झालं? काय काम आहे तुझं? लवकर. माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी. हो का? अभ्यास नाही का तुला आज? मला असंच बसायचं एकटीला. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला कशाला काय प्रॉब्लेम? ते चंदू काकाने दिलेला निरोप द्यायला आले तुला. काय? उद्या त्या मुलानं तुला 4 वाजता भेटायला बोलवलंय. उद्या? कुठं? मला नाही माहित ते, पण तो फोन करून सांगणार आहे तुला. ऑल दी बेस्ट. येते मी. ए नी कुठं ते तसा. ऑल दी बेस्ट. अनुष्का, मी आलोच. हा अक्का, बोल यांच्याशी. आत्या, मी आलोच. ऐकलं का अक्का? अगं मला कानाने ऐकूच नाही येऊ राहिलं. कधीपासून? अगं आज काय करू राहिली? आता मुन्याने अनुष्काला सांगितलं, मुन्याने तुला सांगितलं, आता तेच परत मला सांगू राहिलं. मला ऐकूच नाही येत ना ग कानाने.
बाई मी पण तुला काय सांगते, तुला तर माहितीच असेल. हा, शाळेत असल्यापासून होतं ना तुमचं. मैत्रीचं नातं. मी आलोच. हात बघू तुझा. हात बघू. ओके, पण मी मेहंदी नाही काढली आज. मेहंदी नाही काही. ओ, ओके. हा, एक काम करते का माय. तो समोरचा पिवळा डबा दिसतोय का, तेवढा आणून देते का मला. मी आणते ना. ए, अनुष्का नाही, अनुष्काच्या औषधाचा डब्बा आणायचा आहे का. हा. जा तू चाल. ओके, आण माया. तो ना. हो. माय, तो दुसरा डबा पण आणून देते का. ओके, मोठा पण आणून देऊ का. बस 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 बस. बरोबर चालले ना मी. हो 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 हो. अक्का अगं हुशार आहे ती. छान छान. हे बघ, यातली एक टिकली लाव. काय करू राहिली. काय झालं. अगं मला नाही, तुला लाव. आजी रिलॅक्स, इट्स ओके. मी लावते टिकली, इट्स ओके. एक मिनिट. हा, हे गळ्या ते पुरुषवाणी काय घातले. हा, ते जरा असं डोक्यावरून घे ना, डोईवरून घे असं. हा 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 हा. ओके. थांबा, बघू नका. थांबा, मला चेक करू दे. हा, कशी दिसते. छान दिसते. हो पण मला नाही भेटायचं, कुणाला पण नाही भेटायचं. अहो पण भेटावं तर लागणारच आहे ना. असं कसं भेटावं लागणार आहे. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की नाही, मला भेटायचं नाही, मला लग्न करायचं नाही, मला कुणाला पण नाही भेटायचं. तुम्ही मुद्दाम करू राहिले का हो. तुम्ही ना मजा घेऊ राहिले माझी. हा हा, बरोबर बरोबर. तुमचं सगळं चांगलं होऊ राहिलं ना आता. तुम्हाला अनुष्का भेटल्या, तुमचं सगळं चांगलं होऊ राहिलं. हे बघा, पण तुम्ही मला वाऱ्यावर सोडू शकत नाही. आ एक माणुसकी म्हणून म्हणते मी. तुम्ही म्हणले होते हो मला, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं का तुम्ही मला मदत करणार.
केलं होतं का नाही? अहो मला माहिती आहे, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. हा मी तुम्हाला त्या मुलाला भेटा असं नाही म्हणून राहिलो. मग मग तुम्ही मला भेटा असं सांगू राहिलो. हा मी कुठे येऊ तेवढं मला सांगा, मी लगेच येते. आता कसं शक्य आहे? काही काय बोलता हो तुम्ही? हे बघा, मला सांगा, तू मुलगा किती वाजता भेटायचं म्हणून राहिलाय? 4 वाजता भेटणार आहे तो मुलगा मला. 4 वाजता. 4 वाजता. मग ठीक आहे. ठीक आहे? असं कसं ठीक आहे? अहो काहीच ठीक नाहीये. तुम्ही ठीक आहे कसं म्हणून राहिले? ठीक. अहो तुम्ही उगा पॅनिक होऊ नका बरं. मी काय म्हणून राहिलो ते पूर्ण ऐकून तर घ्या. बोला. तो मुलगा किती वाजता भेटायचं म्हणून राहिलाय? 4 वाजता, बरोबर? हा हा, तर आपण 3:30 वाजता भेटू. वा, तो मुलगा 4 वाजता भेटायचं म्हणून राहिला आणि तुम्ही मला 3:30 वाजता भेटणार आहे. काय फायदा? तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना आज रात्री 3:30 वाजता माझ्या घरी या. आपण काय करू, हरीश काका सोबत टेरेसवर बसू, मस्त रात्रभर प्लॅन करू. हा, येत आहे ना? 3:30 वाजता भेटू आपण पुढे. अहो मग मी तुम्हाला सांगू राहिलो की मी काहीतरी विचार करतो, प्लॅन करतो, तुमची भेट रद्द करतो. हा, ऐका, मी आहे ना असा भारी प्लॅन करणार आहे, म्हणजे असा खतरनाक प्लॅन करतो काहीतरी. हा हा. तुम्ही एकदम ना भारी प्लॅन करा. म्हणजे असला प्लॅन करा ना तुम्ही का सगळं तुटूनच जायला पाहिजे असा प्लॅन करा. काय करणार आहे तुम्ही? सांगतो. हा, सांगा ना मला. म्हणजे मला ना तुम्ही अंदाज द्या, तुम्ही काय करणार आहे. आयडिया द्या मला, काय करणार आहे भारी प्लॅन सांगा. अहो सगळं मला आत्ता कळू राहिलंय ना. मी सांगतो ना, करतो ना काहीतरी प्लॅन एकदम. तुम्ही म्हणजे सरप्राईज टेस्ट घेऊन राहिलाय माझी. आतापासून उद्या 3:30 वाजेपर्यंत आपला जो वेळ आहे ना, मी त्याच्यात काहीतरी प्लॅन करतो ना, तुम्हाला सांगतो ना. मग हा, पण तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर. मला माहिती आहे मला मदत करताय तुम्ही, पण म्हणून माझ्यावर ओरडायची काही गरज नाहीये. हा, रडू नका, सॉरी. हा, आणि तो मुलगा मला 4 वाजता भेटायला येणार आहे बरं का. हा, नाही, तुमचा इतिहास लक्षात घेता तुम्ही 2ला पोहोचायच्या हिशोबाने आवरायला घ्या. ठेवा हा फोन, सांगतो मी. भारी प्लॅन करावं काहीतरी. आणि या घे, खा. थँक्यू. खानदानी पाटलेत बर का. हा, निकमांच्या. ओ, निकमांच्या घराण्याच्या खानदानी पाटल्यात या. वाव, घाल. घालते. हळू. हिला कशा येत नाही ग? बोराड्याच्या पोरीला तर लगेच आल्या होत्या. हा. अक्का, काय बोलती का? ते जाऊ दे ना आता. हा, आपण हिच्या मापाचे करून घेऊ. तुझ्या मापाचे करू ना आपण. हा, हिच्या मापाचे पाटल्या करू आपण. काय हरकत नाही. दे. करून घ्या. माय तुझ्या मापाच्या बांगड्या करून घेऊ. हा? डबे ठेवून दाखवते ना. नको. मी ठेवते ना. मी कशी दिसते मी? छान. छान काय छान, नादर म्हण नादर. अक्का, आता नादर काय छान काय, एकच तर आहे. कशी सांजोरी सारखी गोड दिसतीये बघ पोरगी. जा बरं माय. हा, मुन्न्याच्या शेजारी उभी राह.
ओके. कशी नादर दिसतीये पोरगी. लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय अगदी. अगं उभी काय राहिली, फोटो काढ ना त्यांचे. हा फोटो काढते. हा एक मिनिट. स्माईल. भारी आला हा फोटो.